होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं बघा, प्रयत्न करून, बस इतकंच. नात्यात विश्वास असेल तरच त्या नात्याला महत्त्व आहे, नाहीतर ते नातं असूनही काही अर्थ नाही. आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते. माणसे प्रेम करणाऱ्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम रूपर केले जाते आणि माणसे वापरली जातात. दुःख पराभवाचं नसतं, फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो. त्याचं दुःख होत कर्णाची बाजू अन्यायाची असता नाही. त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं. ह्या जगात घाबरायचं ठरवलं ना तर जगण्याची भीती वाटेल. हिम्मत हा तुमचा दागिना आहे. दुसऱ्याविषयी वाईट बोलणं सोपं आहे. फक्त एकदा स्वतः विचार करून बघावं की आपण किती धुतल्या तांदळासारखे आहोत. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकाशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. आयुष्यात अशा व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर आहे. जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण हा काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवू शकत नाही. प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येतो. आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. झुंज म्हणजे रक्ताचे पाट वाहून केलेले राजकीय खेळ आणि राजनीती म्हणजे रक्ताचा एकही थेंब न वाहता खेळलेली झुंज. हे जमलं तर राजनीती जमली, पण त्याला संयमाचा व संविधानाचा लगाम नक्कीच हवा, नाहीतर सारच अशक्य. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. असंच असतं आयुष्य आपल्या पानावर तरंगणाऱ्या दवासारखं. कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं. असत्य अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतः वापर कुणाला करू देऊ नका.